वाढायला पाहिजे, शेतकऱ्याचा फायदा व्हायला पाहिजे. हां हां नाफेड चालू झालं तर 200-300 रुपये इथं 48 विकलं तर तिकडे कोणी शेतकरी जात नाही ना. हां हां 48-49 हे झालं तिकडे कोणी जात नाही. बरोबर आहे बरोबर आहे. काय अंदाजे कधी वाढन भाव कधी नाही? नाही आता सध्या तर काही सांगता येत नाही. हां हां नाफेड चालू झालं इकडे आवक कम झाली की इकडे यांना तर खूप वाढूनच घेणे बरोबर आहे. व्यापाऱ्याला. आज आपण याला आहे जालना बाजार समिती बघू शकता. या ठिकाणी सोयाबीनचे वेगवेगळे लॉट आहे. इकडे काही थप्पी आहे, इकडे थप्पी आहे आणि पुढं पण माल आहे. तिकडं सोयाबीनचा विकलेला आहे, तिकडं काटा विकरणं चालू आहे बघू शकता तुम्ही. आणि आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचे सोयाबीनचे बाजारभाव. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. भक्ती ट्रेडिंग कंपनी. बरोबर आहे, भक्ती ट्रेडिंग कंपनी दुकान त्यांचं. आणि सध्या सोयाबीनची आवक कशी बरं? आवक तर मंदावलेली सध्या. नाफेड चालू होस तर समजा नाफेडची वाढ बघू राहिले लोक. हा, हा. 53-28 रुपये नाफेडचा भाव आहे. 53-28. हा. बरं नाफेड चालू झालं की नाही आणखी? नाही उद्या परदेश चालू होणार. बरोबर आहे. आणि सध्या सोयाबीनची बियाण्यासाठी कोणती कोणती बियाणं विस्तारा, ग्रीन गोल्ड, हा. महामंडळ 335. हे 3 बियाणे खरेदी समजा. हा. त्याचे भाव काय आहे बरं बियाण्याचे? बियाण्याचे भाव आहे 4600 पासून 4800 रुपये ग्रीन गोल्ड आहे. हां हां 46-47 रुपये महामंडळ 335 आहे. हां हां विस्तार आहे 5000 पासून तर 5400 रुपये. 5400 रुपये. विस्ताराचे भाव बी कमी झाले समजा. हा हे रेग्युलर आहे 4400 रुपये. रेग्युलर 4400. हा. आणि कमीत कमी काय कुराल डागी माल किंवा समजा डागी ओल्याचे काय? माल? 4200 पासून 4400 रुपये रेग्युलर. 42-44. 4200 ते 4400. बरोबर आहे. आणि भविष्यात भाव वाढायची काही ऐकशील ना? भाव वाढायला पाहिजे, शेतकऱ्याचा फायदा व्हायला पाहिजे. हां हां नाफेड चालू झालं तर 200-300 रुपये इथं 48 विकलं तर तिकडे कोणी शेतकरी जात नाही ना. हां हां 48-49 हे झालं तिकडे कोणी जात नाही. बरोबर आहे बरोबर आहे. काय अंदाजे कधी वाढन भाव कधी नाही? नाही आता सध्या तर काही सांगता येत नाही. हां हां नाफेड चालू झालं इकडे आवक कम झाली की इकडे यांना तर खूप वाढूनच घेणे बरोबर आहे. व्यापाऱ्याला. या 2 दिवसात भाव कमी झाला समजा 2-4. 2-3 दिवसातून कमी. बरोबर आहे. म्हणजे भाव वाढते का अशीच राहते ना आता या 4-8 दिवसात? आम्हाला तर असं वाटू राहिलं की भाव वाढा म्हणून. हां हां पण भाव समजा स्थिर राहते काय वाढते काय वाटतं समजा? नाही, भाव वाढ. नाफेड चालू झालं की 200-300 रुपये तर खूप वाढून जाणार आहे. बरोबर आहे. आणि आवक बी थोडी कमी झाली का? आवक कमी आहे. आवक आता नाफेडची तर तयारी पण झालेली आहे. हां हां तर सगळे आपल्या आपल्या सेंटरला जाऊन माल विकू राहिले. बरोबर आहे बरोबर. 53-28 रुपये भाव. हां ती झाला भाव. आणि त्याचा खर्च असेल त्यांचा काही तिथे समजा 150 रुपये करते. समजा 150-140 का 150 रुपयांचा खर्च घेत. मशीन क्लीन म्हणा हमाली हा सगळं देतात. बरोबर. मशीन क्लीन नाही करत आता त्यांनी टोप आणलेली चालू. बरोबर बरोबर चालतं. या ठिकाणी आपल्यासोबत आडा दुकानदार त्यांनी आपला थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली. व भाव बी वाढू शकते कारण की नाफेड सुरू झालं तर थोडी आवकमध्ये घट येईल व परिणामी भाव बी वाढू शकते एक अंदाज त्यांचा व्यक्त केला. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.